4 विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिणी केलेली आहे. अशा पद्धतीने तुमची भूमिका असणार आहे. हे 4 मतदारसंघ आहेत. नाही, मी मागाशी माझ्या मनोगतामध्ये सांगितलं त्याप्रमाणे लोकसभेला आम्ही कुठल्याही जागा न मागता बिनशर्त पाठिंबा महायुतीला त्या ठिकाणी नरेंद्र मोदींनी परत पंतप्रधान व्हावे म्हणून दिला होता आणि तशा प्रकारचं यश आम्ही कोल्हापूरच्या हातकलगडी मतदारसंघात त्या ठिकाणी मिळवून सुद्धा दिलं आणि त्यावेळेला ही भूमिका मांडली होती की विधानसभेला मात्र महायुतीनं आम्हाला सन्मानजनक जागा त्या ठिकाणी द्यायला पाहिजेत आणि तशा प्रकारचा प्रस्ताव 15 जागांचा महाराष्ट्रात आम्ही महायुतीच्या समोर त्या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याच्यावर वाटाघाटीच्या फेऱ्या आता सुरू झालेल्या आहेत आणि ह्यात कोल्हापूरमधले प्रामुख्यानं 3 आमदार तर पूर्वी आमचे ज्या विभागातनं होते त्यात हा सुद्धा विभाग आहे. म्हणजे त्यावेळेला मी ज्यावेळेला 2004ला पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेला जनस्वराज्य शक्ती पक्षाचा त्यावेळेला हा कळे विभाग सगळा त्यामध्ये होता. शाहूवाडी तालुका त्यावेळेला नव्हता. त्यामुळं या 3 जागा आणि हातकलंगड्यात पण त्यावेळेला आमदार होता. चंदगड गडिंग्लजची जागा त्यामध्ये होती आणि शाहूवाडीत आता मी स्वतः जिथं आत्ता आमदार आहे ह्या 4 जागा आम्ही त्या ठिकाणी प्रामुख्यानं मागितलेल्या आहे आणि मिरज आणि जत हे सांगलीतले 2 मतदारसंघ आपण त्यांना मागितलेले आहेत. सोलापूरमधले काही मतदारसंघ आहेत. नांदेड जिल्ह्यातला देगलूर बिलोली हा एक मतदारसंघ आहे. परभणी जिल्ह्यातला एक मतदारसंघ आहे. नगर जिल्ह्यातले काही मतदारसंघ आहेत. अशी प्रामुख्यानं ही चर्चा त्या ठिकाणी सकारात्मक चालू आहे. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. नाही, प्रामुख्यानं ही चर्चा आमचे उमेदवार त्यांचे उमेदवार महायुतीतले अनेक घटक पक्षांचे त्या मतदारसंघातले असणारे उमेदवार याचा एकत्र विचार करत असताना प्रामुख्यानं हा निर्णय त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळं आम्हाला जास्तीत जास्त जागा ह्यामध्ये मिळतील ह्या असं मला आत्ता तरी वाटतं. मी सांगितलं करवीरच्या प्रत्येक घरापर्यंत संताजी बाबाच्या रूपानं आमचाच उमेदवार पोचला प्रत्येक घरापर्यंत. गेले 3 वर्ष हे काम सातत्यानं चालू आहे. त्यामुळं करवीरचं यश हे निश्चित आहे आणि पन्हाळा गगनबावडा हा जो काही जिथनं आम्ही स्थापना केली मी मगाशी सांगितलं की ह्या मतदारसंघात जनस्वराज्याला कोण अमेरिकेचा बराक ओबामा आला तरी हरवू शकत नाही. तुम्हाला प्रामुख्यानं जनस्वराज्य शक्ती पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा घटक पक्ष आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडं आम्ही करवीरसह ही जागा त्या ठिकाणी मागणी केली आणि मगाशी जे सांगितलं प्रामुख्यानं तुम्ही म्हणताय हा विषय कुठं आहे जिथं स्टँडिंग आमदार आहे. म्हणजे हा प्रश्न मला कदाचित चंदगड गडिंग्लजमध्ये येऊ शकतो कारण चंदगड गडिंग्लज मतदारसंघ मी त्या ठिकाणी मागतोय पण महायुतीतल्या एका पक्षाचा तिथं आज स्टँडिंग आमदार आहे. जिथं आज महायुतीचा आमदार नाही आहे तिथं ज्याची ताकद चांगली आहे मोठी आहे सर्वे ज्याच्या बाजूनं आहे त्याच बाबतीत महायुतीला निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागेल. समर्थीच्या गाडगे कर्ज तुतारीच्या विषयाने जाताना आपली काय प्राथमिक त्यांच्यावर चर्चा झालेली आहे? मला त्या बाबतीत काही माहितीही नाही आणि चर्चा होण्याचा प्रश्नच नाही. राज्यातले नवे चेहरे जनसुराज्य सोबत येण्याची शक्यता किंवा असं काही 2004 प्रमाणे भरारी घेण्याची 2004 पेक्षा सुद्धा मोठी भरारी ह्या वेळेला आपल्याला बघायला मिळेल कारण सध्या ज्या पद्धतीचं वातावरण ह्या 5 वर्षामध्ये झालं आणि हे सगळे प्रमुख पक्ष आणि प्रमुख पक्षातले काही कार्यकर्ते वेगळ्या वेगळ्या अर्थानं जे बदनाम झाले त्यामुळे एक चांगला विचार आज लोक त्या ठिकाणी आग्रहानं मागतायत. कुठल्याही प्रकारचा एकही प्रकारचा डाग न लागलेली ही व्यवस्था आम्ही आमच्या पक्षाची टिकवू शकलो आहे. त्यामुळे फार मोठी पक्षासाठी उमेदवारांच्यासाठी मागणी आज महाराष्ट्रात फिरताना आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळते. माझा तुम्हाला माहिती करता जर सांगायचं झालं मी मगाशी म्हटलं असं की जनस्वराज्य पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा घटक पक्ष आणि
सरकार ज्या वेळेला म्हणजे 5 वर्षापूर्वी ज्या वेळेला विश्वासघातानं उद्धव ठाकरेंचं सरकार आलं त्यावेळेला सुद्धा आम्हाला त्या सरकारमध्ये बोलवायचा प्रयत्न झाला, पण आम्हाला ती भूमिका मान्य नव्हती. त्यामुळं आम्ही अनेक काही त्राससुद्धा सोसला आणि विरोधात आम्ही खरं तर ती पहिली 2.5 वर्षसुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर त्या ठिकाणी विश्वासानं बसलो आणि एक वैचारिक विचारानं आम्ही त्यांच्याबरोबर होतो. आणि आम्हाला तरी वैयक्तिक जनसुराज्य म्हणून म्हणजे भारतीय जनता पक्षानं कधीही म्हणजे दुजाभाव केला आहे, चुकीचं काय सांगितलं आहे, जे घडू शकते ते चर्चेनं आम्ही करतो आहे. एखादी गोष्ट त्यांना सगळ्या गोष्टी मनासारख्या घडतात अशा नाही, पण अडचण असेल तर का अडचण आहे ती अडचण कशी काढायची, म्हणजे आमच्या बाबतीतलं जे नातं आहे पूर्ण विश्वासानं त्या ठिकाणी सांभाळलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.